शेतकरी बांधवांनो, अन्नदाता शेतकरी न्यूज विशेष कृषी बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आम्ही घेऊन आलो आहोत आजच्या घडीच्या सर्वात महत्त्वाच्या शेतीविषयक अपडेट्स. शेती न्यूज आजच्या 5 मोठ्या बातम्या. 1. सोयाबीन आणि कापूस बाजारभावात स्थिरता. आज 9 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीन आणि कापसाचे भाव स्थिर आहेत. सोयाबीन सरासरी दर रुपये 5,300 ते 5,700 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. लातूर आणि वाशिम बाजारात पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी आहे. कापसाचे दर रुपये 7,700 ते 8,100 रुपये प्रति क्विंटलच्या घरात आहेत. दर्जेदार आणि कोरड्या कापसाला अकोला आणि अमरावतीमध्ये चांगला भाव मिळत आहे. 2. भारत-अमेरिका व्यापार करार, सोयाबीन उत्पादकांची चिंता. केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या नवीन व्यापार करारामुळे सोयाबीन तेलावरील आयात शुल्क कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे देशांतर्गत सोयाबीनच्या दरावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती शेतकरी संघटनांनी व्यक्त केली आहे. मात्र सरकारने संवेदनशील पिकांचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. 3. कुसुम सौर पंप योजना, 90% सबसिडीचा लाभ घ्या. महाराष्ट्र सरकारने सौर पंप बसवण्यासाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया गतिमान केली आहे. ज्या शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करायचे आहे त्यांच्यासाठी 90% ते 95% अनुदानावर सौर पंप उपलब्ध आहेत. ज्यांनी अद्याप अर्ज केला नाही त्यांनी महावितरणच्या पोर्टलवर नोंदणी करावी. 4. हवामान बदल, रब्बी पिकांवर लष्करी अळीचा धोका. राज्यात सध्या कधी थंडी कधी ऊन असे विषम वातावरण आहे. ढगाळ हवामानामुळे मका आणि हरभरा पिकावर लष्करी अळी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना तातडीने फवारणी आणि पीक संरक्षणाचे उपाय करण्याचे आवाहन केले आहे. 5. पीएम किसान 17व्या हप्त्याची प्रतीक्षा. फेब्रुवारी महिना सुरू झाला असून पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याबाबतची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपूर्ण आहे त्यांनी ते त्वरित पूर्ण करून घ्यावे, अन्यथा हप्ता रखडू शकतो. अन्नदाता विशेष टीप. बाजारभाव रोज बदलत असतात, त्यामुळे आपला शेतीमाल विकण्यापूर्वी स्थानिक बाजार समितीशी नक्की संपर्क साधा. घाईत विक्री न करता बाजाराचा कल बघूनच निर्णय घ्या.